मी आता मानसरोवरला आलोय. स्टेशनच्या बाजूला हनुमान मंदिर आहे ना, तिथे आहे बघा. इकडचं मंदिर किती आतमधून मस्त बनवलंय यार ह्या लोकांनी. मस्त बनवलंय बघा ना, किती स्पेस आहे बघा ना. इथं बसून नाही का मस्त प्रार्थना करू शकतो. बाहेर म्हणजे खूप बाहेर चाललंय. ते सांगणार नाही, ते डायरेक्ट उद्याच सांगणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. पप्पा पण रेडी झालेत आणि मम्मी पण रेडी झाली कामाला जायला. उशीर झाला रे. आज ना उठायला मम्मीला लय लेट झाला. माझा फोन चार्जिंग लावलंच नाही मग तिने. किती वाजता उठली मम्मी? मला लय राग येतो. वैतागली पूर्ण, लेट उठली म्हणून. स्वतःचा फक्त मोबाईल लावायचा, दुसऱ्याच नाही लावायचा. उठलीस? अरे 6ला उठले. 7:30 झाले. चल सगळ्यांवरती भडकते आज. डबा भरला का मग? हा घेतलं थोडं थोडं, आता बोलू दे. तरी पण फटाफट जेवण केलं तिने यार. जेवण केलं, कपडे धुतलं. पण भांडी तशीच ठेवून गेली. कसली भाजी? भांडी भांडी तू घास घास. वा, हे लाईटी बंद कर. मलाच घासावी लागणार आता. सांभाळून जा. चला, सगळे गेले कामाला. मम्मीने सांगितल्याप्रमाणे आपण भांडी घासून टाकू, कारण मम्मी सकाळी लेट उठली होती ना, तर घाई गडबडीत जेवण वगैरे बनवलं आणि भांडी थोडी तशीच ठेवून गेली आहे. तर माझं पण काहीतरी फर्ज बनतं की मी थोडी मदत करू. तर भांडी घासून टाकू. एकीकडे भांडी घासतोय आणि एकीकडे आपलं पाणी पण तापायला ठेवलं आपण. तर फटाफट भांडी घासू आणि रेडी होऊ आंघोळ करून. मस्त सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि मी पण आंघोळ करून रेडी झालोय. आता काहीतरी खाऊ. काय बनवलंय? शापूची भाजी, आणि ती पण एवढीशीच ठेवली आहे. मैं अकेली जान खा खा के कितना खाऊंगा. ठीक आहे, तेवढी बस झाली मला. मी आता मानसरोवरला आलोय. स्टेशनच्या बाजूला हनुमान मंदिर आहे ना, तिथे आहे बघा. ॲक्च्युली मी चेंबूरलाच जाणार होतो हनुमान मंदिरात. आज शनिवार आहे तर, पण मी चेंबूरला नाही जाऊ शकलो कारण मम्मीचा मला फोन आला होता ना. तर मम्मी बोलली की भाई सिलेंडर येणार आहे, तू थांब घरीच. गेल्या टायमाला मी सिलेंडरच्याबद्दल काय किस्सा होता तो मी सांगितला होता, म्हणून मला थांबणं गरजेचं होतं. तर सिलेंडर आल्यानंतर 3 वाजता आलं सिलेंडर आल्यानंतर मी आत्ता मंदिरात आलो आहे बघा. जवळ पडत होतं मला मानसरोवर. मी गेल्या टायमाला मम्मीसोबत इथे भाजी घ्यायला आलो होतो, तर मी बघितलं होतं इथं हनुमान मंदिर. तर मी बोललो की तिकडं जाण्यापेक्षा मी इकडे जातो. ते काय हे काय एकच आहे, हनुमान मंदिर एकच आहे. मग मी इथं आलो आहे पाया पडायला. इकडचं मंदिर किती आतमधून मस्त बनवलं आहे यार ह्या लोकांनी. मस्त बनवलं आहे बघा ना, किती स्पेस आहे बघा ना. इथं बसून नाही का मस्त प्रार्थना करू शकतो. मी आत्ताच घरी आलो आहे. मम्मी पण आली बघा कामावरून. पप्पा पण आहेत, आज दादा पण आहे घरी. दादा ऑलमोस्ट चेंबूरला असतो. जेव्हा आपण दिवसभर चेंबूरला असतो, डायरेक्ट रात्री येतो. तर जास्त गाठभेट नाही होत नाही का. दादाला ब्लॉगमध्ये कवर करता नाही, आणि त्याला आवडत पण नाही ब्लॉगमध्ये जास्त कवर व्हायला. तो जरा इंट्रोवर्ड आहे ना, म्हणून. मम्मा आले कामाला लागली. बाहेर चाललो आहे आम्ही आज, म्हणून मम्मीची धावपळ आहे इकडे. बाहेर म्हणजे खूप बाहेर चाललो आहे आम्ही. ते सांगणार नाही, ते डायरेक्ट उद्याच सांगणार उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी पप्पा आणि मम्मीच चालली आहे. दादा नाही चालला आहे. दादा इथे थांबणार आहे, म्हणून मम्मी दादाला जेवण करून ठेवते. हा मम्मा? दादाला आपल्याला. हां, आपल्याला पण टिफिनला जाताना. टिफिन नाही, जेवण जाणार आपण. तेच, हां सॉरी, जेवण जाणार, टिफिन नाही घेणार. आपण भजी पाव आणले, नाश्त्याला खा. काय आणले? भजी पाव. कुठे आहे? काय तिकडं आहे? अरे वा, आज नाश्त्याला भजी पाव आहे. कांदा भजी आणि पाव. खालं तुम्ही लोकांनी? मम्मा तू खालं काय? हो, तूच खा. पप्पा रेडी जायला. ते पण चार्जिंग होत नाही. काय कनेक्ट होत नाही, करंट पण नाही. याला ब्लूटूथला?
अरे हा काय बोलते पुढच्या महिन्यात तूच घे सिलेंडर पैसे 20 रुपये. अरे हा त्याचं 20 रुपये राहिलं तर ना. त्याच राहिलं की आपलं राहिलं? आपलं राहिलं सॉरी आपलं राहिलं तर. त्याच राहिलं म्हणजे म्हणून. आपलं राहिलं तर. कारण पुढच्या महिन्यात ना तो बोलला की ऍडजस्ट करून घ्या कारण त्याच्याकडे सुट्टा नव्हतं म्हणून. सिलेंडर बघितलं आलेलं पण सिलेंडर हलकं वाटतं. काय सिलेंडर काय हे करून दिलं की त्यांनी बंद म्हणजे ते खोलून बघलं पहिलं चेक केलं. हा बघितलं वास नाही एकदा बघून इथं वास येतो. नाही बघितलं बरोबर. कुठे पूजा आहे बोलवलं ती पुढं पण. कुठे पूजा आहे. तिथे सावलीच्या room मध्ये. हा आली ती लोक राहायला. पूजा करून 2 दिवस झाले ना. हा हळूहळू आता पूर्ण बिल्डिंग मध्ये येणार वाटतं. पूर्ण बिल्डिंग मध्ये हळूहळू येणार होता आता. पप्पाने ब्लूटूथ घेतलंय पण पप्पाला माहितीच नाही की कनेक्ट कसं होय म्हणजे त्याचं नाव काय आहे काय आहे. घातले कपडे माझे कधीच घातले दुपारी त्या वाल्या पिंक वाल्या. मी तर क्रेडीच आहे. झालं कनेक्ट. काळी पॅन्ट नकोय. एकच बाजूला ऐकू येते. चार्जिंग नसेल एकामध्ये चार्जिंग नाही वाटतं. मम्मी हे माझा काप कसं आहे घेतलास? ही तुला घेतली वडणी नवीन. पप्पाने. ही प्लेन तरी घ्यायची मग. हे बरोबर. कशी बी असू डोकं बांधलंच म्हटलं थंडीची म्हटलं मला काय नटायचं नाही तुझं. नटायचे दिवस संपलं. काय काय अरे पहिल्यापासूनच नटले नाही आता नटायचे दिवस संपलेले का. उठता बसताना आई ग बाय ग होतंय. काय करायचं जातो दिवस तो आपला. माझे 90s ची मम्मी. हा मा हा बाबा कधी होतंय काम पटापट टाइम झाला. चला खाऊन पिऊन झालंय. मी कपडे पण चेंज केलेत थोडे बाहेर जायचंय म्हणून. मम्मी पप्पा आणि मीच चाललोय. तर भाई व्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे कारण का माहिती का आता इथे व्लॉग एडिट करून मग नंतर टायमर लावून ठेवून टाकणार मी कारण ना तिथे नेटवर्क असेल नसेल ज्या ठिकाणी मी चाललोय म्हणून. तिथे वायफाय आहे तर घरी करून टाकू आपण पटकन. व्लॉग एंड करायची पण वेळ झालेलीच आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.